या भव्य दिव्य ट्रॉफीज शिवाजी पाटेकर यांच्या वतीनं ट्रॉफी मॅन ऑफ द सिरीज बेस्ट बॅटर बेस्ट बॉलरचे, तदनंतर दशरथ दादा पाटेकर आणि पार्थ अधिकारी यांच्याकडून संपूर्ण मॅच साठी मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी पूर्ण स्पर्धेसाठी दिली आहे, त्यांचं मनापासून आभार. सुंदर असा फटका आपण पाहिला या अधिकारी उद्योजक साकुर्ली यांचा उत्तुंग षटकार. कीपरच्या हातामध्ये जाताना पाहायला मिळते. यॉर्कर लाईनचा चेंडू आहे, सुंदररित्या गोलंदाजी पाहायला मिळते. गोलंदाज प्रथमेश कडनं पहिल्या चेंडूवरती सिंगल होती, दुसऱ्या चेंडूवरती 6 धावा, तिसरा चेंडू डॉट येताना पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी प्रथमेश कडनं. पुढे हप्त्याकर चेंडू मात्र इथे लॉंग ऑनला चेंडू गेला, तिथे क्षेत्ररक्षक आहेत. सुंदर फिल्डिंग, लाजवाब फिल्डिंग, देखणी फिल्डिंग, समाधान करणं एक समाधानकारक झेल आणि पहिला गडी होतो. पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे माननीय बापू अधिकारी, दर्दी क्रिकेट प्रेमी, डोलखांब पंचक्रोशी यांची बळीची टाळी. लागल्यात एक विकेट गेल्या आणि प्रथमेश साकुर्ली संघाकडनं बाऊशेट 11 साकुर्ली संघ इथे गोलंदाजी करताना पाहायला मिळतो. गोलंदाज प्रथमेश, अजूनही काही चेंडू शिल्लक आहेत. गोलंदाज प्रथमेश सज्ज होत आहे. स्ट्राईकवरती दौलत. ओहो, इथे फाईनला खेळण्याचा प्रयत्न, सुंदर गोलंदाजी, लाजवाब गोलंदाजी, देखणी गोलंदाजी, एष्टा उद्ध्वस्त फलंदाज दौलत बॅक टू पवेलियन. शानदार भेट. ही आहे अंजनी माता शैक्षणिक व सामाजिक संस्था भिनार डोलखांब अध्यक्ष माननीय श्री हरेश दादा कुलकर्णी यांच्याकडून दमदार विकेट. प्रथमेश अधिकारीला एक सुवर्ण संधी आली. सन्माननीय अरुणदादा अधिकारी आणि बापूजी अधिकारी यांच्याकडनं हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचं प्राइज आहे. फलंदाजासाठी गोलंदाजासाठी सुवर्ण गोलंदाजाला संधी आता निर्माण झाली आहे. 2 विकेट लगातार घेतल्यात आणि जगदीशजी भोईर सरांच्याकडनं सुद्धा साकुर्ली गावातले पोलीस पाटील जगदीशजी भोईर सरांकडनं सुद्धा 500 रुपयाचं इनाम आहे हॅट्रिकसाठी. पुलटवा चेंडू आहे इथे मात्र जर पाहिलं तर हाईट बीमरसाठी चेक करायचं आहे. संदेश दादा, चला आपण यायचं आहे. थर्ड पंचांची भूमिका पार पाडायची आहे. येस द नो बॉल.
हॅट्रिकची चान्स होती, परंतु चान्स मात्र गमावली गेली. या चेंडूवरती वन बाउंडचा इशारा पंचाने केलेला आहे. वरचा आपल्याला पाहायला मिळतंय. तर नक्कीच इथून पुढे आता फ्री हिटची चान्स असणार आहे फलंदाजाला. एक धाव डॉपलकवरती जोडली जाईल. 8 धावा. स्ट्राईकवरती मनोज. इथे चांगला फटका आहे. तिथे क्षेत्ररक्षक धावतात. चेंडूवरती चेंडू अडवला जाईल. एक सिंगल घेतली आहे. एका सिंगलच्या व्यतिरिक्त मात्र पानशेत संघाला काहीच मिळणार नाही. एकच सिंगल मिळेल आणि एका सिंगल धावेने धावफलक सजलं जाईल. धावफलकावरती आपण पाहू शकता 9 धावा, 2 विकेट आणि 9 धावा. पहिली ओव्हर समाप्त झाली आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 2 विकेट, 9 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. ही चांगली मॅच रंगेल मैदानाच्या आतमध्ये. केशव 11 पानशेत आणि भाऊशेठ 11 साकुर्ली संघ. आणि पानशेत संघाचा खेळाडूचा एक मोबाईल हरलेला आहे. तो कोणाला सापडला असेल तर प्लीज आपण समालोचक कक्षाकडे आणून द्यायचा आहे मित्रांनो. त्याला 1000 रुपयाचं इनाम दिलं जाणार आहे. कोणाला सापडला असेल तर प्लीज आणून द्या. पानशेत संघाचा मोबाईल हरवलेला आहे. रेडमीचा मोबाईल आहे. कोणाला भेटला असेल तर प्लीज आणून द्या. समाधान चेंडू घेऊन जाईल. इथे मात्र फाईनला खेळण्याचा प्रयत्न करत होते, परंतु इथे पंच सांगतायत की लेग बाय आहे, तर इथे धाव मात्र मिळणार नाही. नक्कीच चांगली कामगिरी पाहायला मिळते. सध्याच्या घडीला गोलंदाज समाधान अधिकारीकडनं चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. साकुर्ली संघ इथे मात्र चांगल्या पद्धतीचं कार्य करताना पाहायला मिळते. समाधान अधिकारी पहिला चेंडू डॉट येताना पाहायला मिळते. भाऊशेठ 11 साकुर्ली संघाचा गोलंदाज समाधान आणि समाधान करणारी गोलंदाजी त्याच्याकडनं पाहायला मिळते. इथे फटका प्रॉपर आहे. हवाई सफर खूपच उंचीवरती चेंडू क्षेत्ररक्षक चेंडू खाली आले आहे आणि सुंदर झेल टिप लाईन. फलंदाजाचा खेळ संपलाय. बॅक टू वेळेनं मनोजला परतावं लागेल मैदानाच्या बाहेर. तिसरा गडी बाद. थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे माननीय बापू अधिकारी, दर्दी क्रिकेट प्रेमी, डोलखांब पंचक्रोशी यांची बळीची टाळी. बाहेर समाधान मिळते विकेट. सुंदर अशी गोलंदाजी साकुर्ली संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला 3 विकेट आणि 9 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. टीम केशव 11 पानशेत संघाचा दीपक स्वतः कर्णधार आहेत आणि कर्णधाराची जबाबदारी आता स्वतःवरती आले. मोठी जबाबदारी अगदी पार पाडण्यासाठी मात्र आता दीपकला पार पाडायचं. केशव अजूनही मैदानात आहे, परंतु एकच चेंडू केल्याने 1 धाव बनवले त्याने. त्यानंतर मात्र बॅक टू बॅक 3 विकेट आपल्याला ओव्हरमध्ये पाहायला मिळाल्या. समाधानला सुद्धा 1 विकेट मिळाली. त्यानंतर प्रथमेशला बॅक टू बॅक 2 विकेट मिळाल्या होत्या. हॅट्रिकची चान्स लागली होती. समाधान पुन्हा चेंडू घेऊन जाईल. स्ट्राईकवरती फलंदाज दीपक. पुलटवा चेंडू आहे. मिड विकेट झोनमध्ये चेंडू खेळलाय. तिथे क्षेत्ररक्षक आहेत. या चेंडू मात्र अडवण्याचा प्रयत्न होईल का पाहायचा आहे. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते आणि या चेंडूवरती 1च धाव. सुंदर असे बिल्डिंग साकुर्ली संघाकडनं पाहायला मिळाली आणि या 1 धावेने धावफलक सजलं जाईल. धावफलकावरती आपण पाहू शकाल 3 गडी बाद, 10 धावा धावफलकावरती. सुंदर अशी मॅच आपल्याला पाहायला मिळते. भाऊशेठ 11 साकुर्ली आणि केशव 11 पानशेत या दोन्ही संघांमध्ये एका बाजूने माळ असोसिएशनची टीम तर एका बाजूने डोळखाम असोसिएशनची टीम आपल्याला पाहायला मिळते. तर बघूया पुन्हा एकदा समाधान चेंडू घेऊन जाईल. स्ट्राईकवरती फलंदाज केशव. इथे केशवचा फटका पडसला आहे. हवेमध्ये चेंडू बराच वेळ आहे. क्षेत्ररक्षक चेंडू डावल काढले. सुंदर झेल टिपला आहे. फलंदाजाचा खेळ संपलाय. केशव सुद्धा बॅक टू पॅव्हेलियन 4था गडी बाद होतोय 10 धावेंवरती. शानदार भेट ही आहे माननीय महेश साहेब तिवार, माडा अधिकारी मुंबई, राहणार कांबे यांच्याकडून दमदार विकेट. भाऊशेठ 11 साकुर्ली संघाच्या माध्यमातून समाधान अधिकारी चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळाला. रिप्ले ॲक्शनमध्ये आपण पाहू शकता स्क्रीन बोर्डवरती अतिशय सुंदर चांगला फटका खेळला होता, पण तितकाच चांगला जेजमेंट साकुर्ली संघाच्या क्षेत्ररक्षकाकडनं पाहायला मिळाला आणि सुंदर झेल तिथे प्राप्त झाला आणि 4था गडी बाद झालाय 10 धावेंवरती. आता न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये ओमकार. दीपक आणि ओमकारची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. साधारणपणे या ओव्हरमध्ये अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे, तर नक्कीच इथे चांगली कामगिरी आता केली जाते टीम साकुर्ली संघाकडनं. गोलंदाज समाधान
इथे चांगला फटका कव्हर पॉईंटच्या दिशेने चेंडू केला, डीप पॉईंटला चेंडू जातोय, तिथे क्षेत्ररक्षक धावता चेंडू अडवण्याचा प्रयत्न होईल का पाहायचा आहे. तिथे चांगली फिल्डिंग, 2 धावा कंप्लीट, तिसरी धावेचा कॉल केला जाईल का नाही. 2च धावेंवरती समाधान. मला 1 शॉटचा इशारा पंचांनी केलाय. 1 शॉट म्हणजे जी मेहनत केली ती मात्र आता पूर्णपणे गंगेले मिळाली. 1च धाव मिळेल आणि 1 धावेने धावफलक सजलं जाईल. धावफलकावरती आपण पाहू शकाल 4 गडी बाद 11 धावा. सुंदर फिल्डिंग आपण पाहतोय. बाऊ शेट 11 साकुर्ली संघाकडनं गोलंदाज समाधान. इथे फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. चेंडू मात्र सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाताना पाहायला मिळेल. हा चेंडू डॉट येताना पाहायला मिळतो. चांगली गोलंदाजी, सुंदर अशी गोलंदाजी आहे. इथे मात्र चांगला खेळ दाखवला जातो. टीम साकुर्ली संघाकडनं 12 चेंडूचा खेळ संपलाय आणि 12 चेंडूचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या धावफलकावरती आपण पाहू शकाल 4 गडी बाद. केशव 11 पानसे संघ पोहोचला गेलाय 11 वरती. शेवटचे आणि अंतिम 6 चेंडू टाकण्यासाठी आता मात्र जयेश येताना पाहायला त्याच्या नेहमीच या गोलंदाजाने दबदबा ठेवलाय आपल्या संघावरती आणि चांगली कामगिरी त्याची प्रत्येक मॅचमध्ये राहिली आहे. इथे फटका पुन्हा हवेमध्ये आहे. बराच वेळ चेंडू क्षेत्ररक्षकाला जोडले जाते का नाही. लो मॅचमध्ये चेंडू पडला झाली. धावसंख्या क्षेत्ररक्षक धावले, चेंडू अडवला, फेकी झालाय. 2 धावेचा कॉल होता. इथे 2 धावा कंप्लीट झाल्यात की नाही पाहायचं. पंचांचं बोट आकाशाकडे आलाय म्हणजे पुन्हा एकदा इथे विकेट मिळते. रनआउटची विकेट, फलंदाज बाद. थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे माननीय बापू अधिकारी, दर्दी क्रिकेट प्रेमी, डोलखांब पंचक्रोशी यांची बळीची टाळी. मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा विचारून घे या जगात. दीपकला सुद्धा आता परता मैदानाच्या बाहेर. आता न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दादू येताना पाहायला मिळतात. जयेशने मात्र पहिल्याच ओव्हरमध्ये आणि पहिल्याच चेंडूवरती रनआउटची विकेट मिळाली आहे. आता जयेशला अजूनही 5 चेंडू फेकायचे आहेत. स्ट्राईकवरती फलंदाज दादू, नॉन स्ट्राईकवरती ओमकार. आपल्याकर चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा प्रॉपर कनेक्शन आहे. क्षेत्ररक्षक मिनी विकेट झोनमध्ये आले, चेंडू अडवला, फेकी झाला, 1 सिंगल घेतले आहे. एका सिंगलवरती समाधान म्हणावं. चांगली फिल्डिंग बाऊ शेट 11 साकुर्ली संघाकडनं पाहायला मिळते आहे आणि या चेंडूवरती सुद्धा 1 सिंगल येईल आणि 1 सिंगल धावेने धावफलक सजलं जाईल. धावफलकावरती आपण पाहू शकाल फक्त 13 धावा. 5 विकेट आणि 13 धावा. अर्धी टीम तंबूच्या आसऱ्याला परतली आहे. टीम केशव 11 पानसे संघाची आणि केशव 11 पानसे संघाला जिंकण्यासाठी मोठा स्कोर पाहिजे होता. ओहो, पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी, लाजवाब गोलंदाजी, देखणी गोलंदाजी, दांडी गोल, फलंदाज बाद. भेट ही आहे अंजनी माता शैक्षणिक व सामाजिक संस्था भिनार डोलखांब, अध्यक्ष माननीय श्री हरेश दादा कुलकर्णी यांच्याकडून दमदार विकेट. धावफलकावरती 13, गडीबाद झाले 6. आता पुढचा चेंडू पुन्हा टाकला जाईल जयेशकडनं. स्ट्राईकवरती फलंदाज विशालचा फटका बसलाय. पुन्हा हवेमध्ये चेंडू आहे. बराच वेळ क्षेत्ररक्षक डाऊन द फिल्डर. सुंदर इथे झेल टिपण्याची संधी निर्माण झाली होती. ती संधी मात्र आता गमावताना पाहायला मिळतोय. जो रितेश आणि त्याच्याकडनं झेल सुटलाय आणि धावा मिळाल्या 2 आणि या 2 धावेने धावफलक सजलं गेलं. धावफलकावरती आपण पाहू शकाल 15. 6 गडीबाद 15 धावा धावफलकावरती. जजमेंट चांगलं राहिलं होतं, थोडंसं टायमिंग चुकीचं राहिलं. त्याच अनुषंगाने मात्र क्षेत्ररक्षकाने स्टोरला झेल. संधी मिळाली 2 धाव्यांची. आपल्या चेंडू पुन्हा ते शॉर्टम फुलचा फटका खेळायचा होता. बॅट आणि बॉलचा प्रॉपर टायमिंग नव्हतं. क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेगमध्ये नाही आहेत. तिथे चेंडू अडवण्याचा प्रयत्न होईल का? नक्कीच चेंडू सुंदररित्या अडवला गेलाय. तिथे पुन्हा एकदा 2 धावा घेतल्यात. चांगली कामगिरी पाहायला मिळते. नक्कीच चांगली फिल्डिंग. 3 धावा. 2 धावा घेतल्याने तिसरी धावेचा प्रयास केला आणि तिसरीही धाव इथे कंप्लीट होताना पाहायला मिळाली आणि या 3 धावेने धावफलक सजलं गेलं. धावफलकावरती आपण पाहू शकाल 18. 6 गडीबाद 18 धावा.
चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपण पानसीत संघाकडनं पाहायला मिळते. सुंदर रनिंग. तर जयेश पुन्हा चेंडू घेऊन जाईल. इथे चांगला कव्हर ड्राईव्ह पटका केला. तिथे क्षेत्ररक्षक आहे तर डीप कव्हरमध्ये चेंडू अडवलाय. फेकी झालाय. दुसरी धावेचा कॉल आहे आणि दुसरी धाव इथे कंप्लीट होताना पाहायला मिळते की काय. नक्कीच दुसरी धाव कंप्लीट झाली. तिसरी धावेचा होतोय प्रयत्न आणि तिसरी धाव आता घेणं तितकं सोपं नाही. 2 धावा प्लस विकेट आणि या 2 धावेने धावफलक सजलं जाईल. धावफलकावरती 7 विकेट आणि 20 धावा. बलीचे मुख्य सर्वे सर्वा सुभाष दादा पाटेकर नाव सिव्हिल इंजिनियर देशिंग व्यक्तिमत्व गावाचा अभिमान ठाव उत्तम प्रशासक समाजोपयोगी कार्यक्रमांची शान देण्याचे नाव राज्यभर नेणारे थँक्यू रमेश. बजरंग बाली चला पुढची टीम आपण टॉस विनसाठी येणं करायचा. टीम मोर्या बॉईज मोहाचीवाडी टीम आणि परी 11 पप्पू 11 दसाई टीम. चला आपण टॉस का बॉक्समध्ये जोडायचं आहे. तिकडे आपला टॉस केला जाईल. आजच्या दिवसातली सेमीफायनल 2 ची मॅच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. सेमीफायनल 1 मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. एका बाजूने केशव 11 पानसेत संघ तर एका बाजूने बाऊसेट 11 साकुर्ली संघ. या दोघांमध्ये चालते टक्कर. 18 चेंडूचा खेळ संपला आणि 18 चेंडूचा खेळ संपत असताना धावा धावफलकावरती लागल्या 20 आणि जिंकण्यासाठी आता बनवायचे आहेत 21 धावा. बापूजी अधिकारी साहेबांना विनंती करेल की आपण आपल्या शुभ हस्ते या मॅचचा आपण टॉस करायचा आहे. अतिशय क्रिकेटची जानकारी असणारी ही व्यक्ती आणि क्रिकेटवरती अतोनात असलेला प्रेम आणि त्या प्रेमापोटी आणि आपल्या गावासाठी आणि आपल्या नावासाठी आपले पाठीरखे म्हणून एक संघाचे हुनर म्हणून ते कार्य करत आहेत आणि त्यासाठी मात्र त्यांच्याकडनं आपण आजच्या दिवसामध्ये टॉस पाहणार आहोत. आणि नक्कीच चांगली कामगिरी आज साकुर्ली संघ इथे मोठ्या संख्येने त्यांचे ग्रामस्थ आणि त्यांचे पाठीरखे आणि त्यांचे उद्योगमॅन या मुख्य मंचावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. अमोलजी अधिकारी सर आहेत. त्यानंतर अरुणजी अधिकारी साहेब, बापूजी अधिकारी साहेब आहेत. त्यानंतर गुरुनाथजी रसाल साहेब आहेत आणि MSCBचे सोनावणे साहेब आहेत. सारंग साहेब आहेत. त्यानंतर रवींद्र पाटेकर साहेब आहेत. शिवाजी पाटेकर साहेब आहेत. त्यानंतर जगदीशजी भोईर साहेब आहेत. या सगळ्या मान्यवरांचं मी मनापासून सहर्ष स्वागत करतो. या मुख्य मंचावरती आज मोठ्या संख्येने मान्यवरांची भूमिका आपण पार पाडतोय. सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो. दशरथजी पाटेकर, बपलूजी पाटेकर, रंगनाथजी पाटेकर साहेब, योगेशजी पाटेकर असे अनेक मान्यवर या स्पर्धेच्या माध्यमातून जोडले गेलेत. सर्व ग्रामस्थ मंडळी आणि सर्व त्यांचे पाठीरखे, त्यांच्या टीमचे सर्व खेळाडू आणि आमचे सुभाषदादा खास करून त्यांच्याच माध्यमातून ही स्पर्धा आपल्या भेटीला आलेली आहे. अरुणजी देशमुख साहेब आहेत. त्यांचंही मनापासून आपण गोड कौतुक या स्पर्धेच्या वतीनं करू. सर्वात महत्त्वाचं सांगायला गेलं तर सुभाषदादा पाटेकर यांच्याच सहकारातून झालेली ही स्पर्धा अतिशय सुंदर आणि महत्त्वाची स्पर्धा आपल्या डोळखाम नगरीमध्ये प्रथमच ही नाईटची स्पर्धा आपल्या भेटीला आली. त्यांचंही मनापासून आभार व्यक्त आपण करू. या स्पर्धेच्या अंतर्गत पहिली विनिंग संपली गेले. पहिल्या विनिंगमध्ये जोडले आता 20 धावा जिंकण्यासाठी 21 धाव्यांची गरज आहे. दसई संघाने टॉस जिंकलाय. प्रथम फील्ड करण्याचा निर्णय घेतला आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलं टीम मोर्या बॉईज मोहाच्या वाडी टीमला. तर पहिल्या इनिंगमध्ये केशव 11 पानसेत संघाच्या बनल्यात 20 धावा आणि दुसऱ्या इनिंगमध्ये बाऊसेट 11 साकुर्ली संघाला बनवायचे आहेत 18 बॉल 21 धावा. ओपनिंगची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूने जर पाहिलं तर समाधान अधिकारी आणि एका बाजूने प्रथमेश अधिकारी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये ओपनिंगसाठी आपल्याला पाहायला मिळते. तर नक्कीच हा स्कोर चेंज केला जाईल की थांबवला जाईल आलेली वेळ आपल्याला सांगणार आहे. कारण जो संघ जिंकणार आहे ना तो थेट फायनलसाठी प्रवेश करणार आहे. तर बघूया फायनलसाठी खेळण्याची कोणाची भूमिका आपल्याला पाहायला मिळते ते आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेलच. तर गोलंदाजी मार्कर गोलंदाज स्वतः केशव ज्याच्या नावाने आपल्या संघाचा बोलबाला त्याने गाजवलाय तो गोलंदाज आता केशव. स्ट्राईकवरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल प्रथमेश अधिकारी. पहिला चेंडू खेळण्यासाठी सध्या पंचाने ग्रीन सिग्नल दिलाय. मॅचला होती सुरुवात. पहिला चेंडू टाकला जातोय. पहिला चेंडू लोचा चेंडू होता आणि लोच्या साईने मात्र इथे पंच दंडित करतात. चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर वाईट घोषित होतोय. वाईट स्वरूपामध्ये एक एक्स्ट्राची धाव जोडली जाईल. टीम बाऊसेट 11 संघाच्या खात्यावरती एक्स्ट्राची धाव जोडली जाते. या संघाचं अकाउंट ओपन. आज शेवटची अंतिम रात्र या स्पर्धेची आणि या स्पर्धेचा मात्र स्वरूप चांगल्या पद्धतीने गाजलाय. इथे चांगला फटका आहे. समोरचा सर्वात सेफ फटका मानला जातो क्रिकेटमध्ये आणि तिथे प्रकाश पोहोचले जातील का? नक्कीच प्रकाशने पोहोचला आणि चेंडू अडवलाय. फिक्की झालाय. तोपर्यंत पाहिला तर एकच सिंगल.
सुंदर फिल्डिंग, लाजवाब फिल्डिंग, देखणी फिल्डिंग प्रकाशकडनं पाहायला मिळाली आणि या चेंडूवरती पाहायला मिळाली एक धाव. या एक धावेने धावफलक सजलं गेलं. धावफलकावरती आपण पाहू शकाल 2 धावा. स्ट्राईकमध्ये थोडासा बदल. स्ट्राईकवरती आपला समाधान अधिकारी, लेफ्टी आणि रायटीचं कॉम्बिनेशन आपण मैदानाच्या मध्ये पाहत आहेत. गोलंदाजी मार्कर गोलंदाज केशव. केशव पुन्हा एकदा सज्ज होताना पाहिलं तर गोलंदाजी मार्कर. 17 बॉल 19 धावेंची गरज. इथे पुन्हा फटका हवेमध्ये आहे. बराच वेळ क्षेत्रशक्ती तिथे नाही. 3 मध्ये पडला जाईल. एक धाव कंप्लीट. दुसरी धावेचा प्रयत्न सुद्धा होणारा टीम बाऊ सिटी 11 साकुर्ली संघाकडनं. ही एकच धाव आणि या एक धावेने धावफलक सजलं जाते. बाऊ सिटी 11 साकुर्ली संघ पोहोचतोय 3 धावेंवरती. जिंकण्याचा टार्गेट 21चा आहे. आतापर्यंत 3 लागल्यात आणि इथून पुढे बनवावे लागतील. नक्कीच चांगली कामगिरी सध्या तरी साकुर्ली संघाकडनं पाहायला मिळते आहे आणि हीच कामगिरी जर राहिली तर नक्कीच सहजपणे हा विजय मिळवला जाईल. 16 चेंडू 18 धावेंची गरज. इथे बैठक शॉट खेळण्याचा प्रयत्न करत होते प्रथमेश, परंतु त्याच्या बॅट आणि बॉलचा संपर्क राहिला नाही. चेंडू मात्र स्वतःच्या शरीरावरती आदळताना पाहायला मिळतोय आणि हा चेंडू मात्र नक्कीच डॉट येताना पाहायला. निर्धाव चेंडू. चांगली गोलंदाजी केशव 11 पानसे संघाचा केशव कडनं. चांगली गोलंदाजी, लाजवाब गोलंदाजी, देखणी गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. आता इथून पुढे प्रथमेशला स्ट्राईकवरती पाहायला मिळालं. चांगली गोलंदाजी, 3 धावा. पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी, लाजवाब गोलंदाज. आज मात्र प्रथमेशला पूर्णपणे थांबवलाय. ज्या फलंदाजाकडनं चौकार आणि षटकारांची आतिषबाजी होत असते तो फलंदाज आता मात्र कुठेतरी शांत ठेवला गेलाय. गोलंदाज केशवच्या माध्यमातून पूर्णपणे थांबवला गेलाय. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ झालाय आणि 4 चेंडूमध्ये त्याने जर पाहिलं तर 3 धावा खर्च केल्यात. इथे येवा बैठक शॉट खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा मात्र चेंडूवरती नियंत्रण सोडलाय टीम फलंदाजी करणाऱ्या फलंदाजांना आणि या चेंडूवरती सुद्धा धाव मिळणार नाही. चांगली गोलंदाजी, लाजवाब गोलंदाजी, देखणी गोलंदाजी केशव कडनं पाहायला मिळते आहे आणि हा चेंडू सुद्धा डॉट येताना पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक 3रा चेंडू डॉट येताना पाहायला मिळतो. चांगली गोलंदाजी, लाजवाब गोलंदाजी, चांगला प्रयत्न केला जातोय प्रथमेश कडनं, परंतु इथे चेंडू स्वतःच्या शरीरावरती आदळतोय. 3 धावा. सुंदर असं कमबॅक गोलंदाजाकडनं पाहिलं. 21 धावेंचा टार्गेट होता, मात्र चांगली गोलंदाजी. पुन्हा एकदा लाजवाब गोलंदाज. 4 चेंडू बॅक टू बॅक. ज्या महत्वाच्या फलंदाजाला मात्र थांबवल्या गेल्यात आणि हा चेंडू सुद्धा डॉट येताना पाहायला मिळतो. धावसंख्या धावफलकावरती फक्त 3च धावा. पहिली ओव्हर समाप्त झाली आहे. अखंड श्वास दोड खांब पंचक्रोशीत क्रिकेटची ज्योत पेटवणारे, प्रत्येक खेळाडूला प्रोत्साहन देणारे, प्रेरणा ठरणारे, बजरंग बाली चषक 2026 पर्व पहिले. थँक्यू रॅम्बो. 12 बॉल 18ची गरज आहे. इथून पुढे आता फलंदाज स्ट्राईकवरती समाधान अधिकारी, प्रथमेश अधिकारी आणि समाधान अधिकारी. समाधान मात्र 1 चेंडू खेळला, 1 धाव बनवलाय. प्रथमेश 5 चेंडू खेळला, 1 धाव बनवलाय. प्रथमेशला मात्र पहिल्यांदा एवढे चेंडू डॉट खेळावे लागले. चांगली गोलंदाजी राहिली केशवच्या माध्यमातून. आता गोलंदाज मार्कर सज्ज होते मनोज आणि मनोजच्या माध्यमातून आता गोलंदाजी केली जाईल. तर पाहूया स्ट्राईकवरती फलंदाज समाधान. चेंडू टाकला जातोय गोलंदाज मनोजकडनं. पहिला चेंडूवरती मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. चेंडू सरळ मात्र विकेट किपरच्या हातामध्ये जाताना पाहायला मिळतोय. धावसंख्या जागीच थांबलेली पाहायला मिळते आहे. प्रत्येक चेंडूवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न साकुर्ली संघाकडनं होत आहे, परंतु बॅट आणि बॉलचं मात्र कॉम्बिनेशनच जुळत नाही. चेंडू मात्र सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाताना पाहायला मिळत आहेत. आता अजूनही उर्वरित 11 बॉल आणि 18 धावेंची गरज. सामन्याचं चित्र बदलताना पाहिलं तर प्रत्येक चेंडूवरती आता प्रेशर निर्माण होताना पाहायला मिळतोय साकुर्ली संघावरती. पुन्हा एकदा इथे मात्र सेन्सिबल क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न, स्ट्राईकमध्ये बदल करण्याचा प्रयत्न केला होता समाधानने, परंतु त्या 6 चेंडू आणि बॅट बॉटचा मात्र संपर्कच झाला नाही. चेंडू सरळ पुन्हा एकदा विकेट किपरच्या हातामध्ये जाताना पाहायला मिळतं. बॅक टू बॅक मनोजच्या गोलंदाजीवरती दुसरा चेंडू डॉट येताना पाहायला मिळतोय. 10 बॉल राहिलेत आणि 18 धावा अजूनही बनवायच्या आहेत.
पुन्हा एकदा इथे मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न करायचा होता. बॅट आणि बॉलचा मात्र इथे प्रॉपर कनेक्शन झालं नाही. तिथे मात्र लेग बायच्या रूपामध्ये एक धाव जोडली जाते. एक धावाने धावफलक सजलं जाईल. धावफलकावरती आपण पाहू शकाल की शिवलेन पानसे संघाच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी. 4 धावा धावफलकावरती. 9 बॉल अजून शिल्लक. 17 धाव्यांची गरज. आता षटकारांची चौकारांची मात्र गरज आहे. एखादा मोठा पटका आला तर मॅचचं चित्र बदलेल. पटक्याची आता गरज आहे टीम साकुर्ली संघाला. बाऊशेट 11 साकुर्ली संघ इथे चांगली कामगिरी करावी लागेल. प्रथमेश स्ट्राईकवरती 5 बॉल खेळलाय, 1 धाव बनवलाय. समाधान 4 चेंडू खेळलाय, 1 धाव बनवलाय. संघाच्या धावा 4 आणि बनवायच्या 9 बॉलमध्ये 17 धावा. 17चा खतरा एका टीमला लागणार. इथे आता मात्र फटका प्रॉपर कनेक्शन आहे. खूपच लांब ठोकलाय प्रथमेश अधिकारीना या विनिंगचा पहिला षटकार. मिळाल्या 6 धावा. माननीय अरुण शेठ अधिकारी उद्योजक साकुर्ली यांचा उत्तुंग षटकार. माणूस हा दिलदार लखलखती नंग का पहिला सध्या आता प्रथमेश अधिकारीच्या फलंदाजीवरती या चेंडूवरती नक्की 6 धावा आल्या आणि 6 धावांनी धावफलक सजलं गेलं. धावफलकावरती 10. टुर्नामेंट सिक्सर जर पाहिलं तर 136 झालेले आहेत या टुर्नामेंटचे षटकार. आणि चौकार जर पाहिले तर 231 आपल्याला पाहायला मिळत आहेत. या आमच्या टेक्निकल टीमच्या माध्यमातून दाखवले जात आहेत स्कोरबोर्डवरती आणि स्क्रीनवरती. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू आहे आणि फलटक्यामध्ये ताकद नजाकत आणि पुन्हा एकदा चेंडूला फेकून दिलाय बॅक टू बॅक. प्रथमेश अधिकारीच्या बॅटमध्ये येतोय कडक षटकार. मिळाल्या 6 धावा. माननीय अरुण शेठ अधिकारी उद्योजक साकुर्ली यांचा उत्तुंग षटकार. दुसरा षटकार आपण आता पाहिलाय प्रथमेशच्या अधिकारी माध्यमातून. आणि तिसरा षटकार जर लगावला तर मंगेश पाटेकर यांच्याकडनं 500 रुपयाचा प्राइज. प्रथमेश इथे चेंडू जर पाहिला तर आता थोडासा दबाव प्रेशर निर्माण होत आहे आणि प्रेशरच्या साहाय्याने हा चेंडू मात्र एक्स्ट्राचा टाकला गेलाय. वाईट चेंडू आलाय. वाईटच्या रूपामध्ये धावा जोडल्या जातील. आता धावफलकावरती 17 आणि 7 बॉल बनवायचे आहेत. आता फक्त 4 धावा. सोपं समीकरण झालं टीम साकुर्ली संघासाठी. मनोजवरती आता दबाव निर्माण झालाय. इथे फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. चेंडू मात्र नशिबाची साथ मिळते आणि चेंडू निघून जातोय बाउंड्रीच्या बाहेर आणि या चेंडूवरती मिळाल्या 4 चौकार. विजयी घोषित होते टीम साकुर्ली संघ. अभिनंदन टीम साकुर्ली आणि हार्ड लक टीम पानसे संघ. निखिलजी टोबरे सर चला आपण जोडायचं आहे. मॅच चांगल्या रंगल्या जाते. आता मैदानाच्या आतमध्ये सेमी फायनल 2 आता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. मोर्या बॉईज मोहाजीवाडी आणि पप्पू 11 परी 11 दसई संघ इन ॲक्शन मध्ये दोन्ही संघ आता पाहायला मिळतील. जय बजरंग बली चषक डेहने 2026 पर्व पहिला